हॅलो गुड मॉर्निंग, मी अश्विनी. तर माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचे नव्याने पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. आणि आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडेल अशी अपेक्षा करते. तरी पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप नको करू. आज सकाळी सकाळी थोडीशी कामं होते, कारण वटपौर्णिमा जवळ आलेली आहे. तर ब्लाऊज वगैरे स्टिच करायचे होते, अल्टरचे पण काही ड्रेस होते, ते पण कामं होते. चला तर म्हटलं लवकर लवकर आवरून घेते. शौर्य झोपला तोपर्यंत मग माझी कामं लवकर लवकर होतात. मग काही ते माझी कामं आवरत होते, कारण ब्लाऊज पण शिवायचं होतं, अल्टर पण होतं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप काही दाखवणार आहे, कारण आपल्याला मेकअपची ऑर्डर वगैरे पण घ्यायची आहेत वटपौर्णिमेची. जर कोणाला मेकअपची ऑर्डर मेकअप करायचा असेल तर त्यांनी कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथं माझं काम काही चालू होतं, घरातली पण कामं आवरली होती तशी आज लवकर, कारण सध्या स्टिचचं काम खूप जास्त आहे, म्हणून घरातली कामं थोडीशी लवकरच आवरते आणि मोठी आवरते. जास्त डीप क्लिनिंग वगैरे करत नाही, कारण सध्या वेळ तेवढं भेटत नाही, कारण पार्लरला पण जावं लागतं. चला तर व्हिडिओ पुढं बघत राहा कसा वाटतो तो. आज ना जेवणामध्ये हे काय बनवलं आहे, इथं वरण बनवलं आहे, कांदा टोमॅटोची चटणी, चपाती आणि भात बनवला आहे. कारण वरण भात आता शौर्य मस्त खातो आहे, किंवा चपाती आणि वरण चुरून दिलं ना तरी पण खातो आहे. म्हणून आता आजकाल मला दुपारी पण वरण भाताचं कुकर लावावं लागतं आहे. आता संध्याकाळी मी नाही बनवत वरण भात, ते दुपारीच बनवते वरण भात. तो पण खातो आणि माझ्यासाठी पण होतो. तर आता चला बघू, आता मी जेवण वगैरे करते, परत एक ब्लाऊज शिवून नंतर पार्लरमध्ये जायचे. तर भेटू पुढं. आता आली मी पार्लरमध्ये, 3 वाजले. तर सेटअप इथं लावून घेतला मी, सगळं झालेलं आहे आवरून. चला तर म्हटलं आता कोणी नाही तोपर्यंत, कस्टमर तर सध्या नाही आहेत, कोणी क्लायंट आलेलं नाही. तर म्हटलं चला तोपर्यंत मी माझे काही ब्लाऊज आणलेत घरून, मला ते ब्लाऊज थोडेसे ब्लाऊजला हुकलूक वगैरे करायचे, कारण वटपौर्णिमेचे ब्लाऊज आहेत अर्जंटचे. तर म्हटलं क्लायंट नाही तोपर्यंत करून घेते, कारण नंतर क्लायंट पार्लरचे कसे संध्याकाळचेच येतात. तर म्हटलं आता नाही येत तोपर्यंत आवरते, मी माझं काम करून घेते, नाहीतर रेग्युलर येऊन बसतेच. आता बघू, पहिलं माझं इथं तरी झालं आहे सगळं सेटअप. आता अगरबत्ती लावायची, पण मला अगरबत्ती सापडत नाही आहे. चला असो, मी आता माझं काम आवरते, हुकलूक वगैरे करते आणि जो माझा आवडता ब्लॉगर आहे त्याचे ब्लॉग बघत राहते. चला तर तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू करा, भेटूयात पुढं छान. मला ना एक रील शूट करायची वटपौर्णिमेसाठी, वटपौर्णिमेच्या मेकअपसाठी. तर चला मी थोडंसं हेअर वगैरे सेट करून घेते आणि तुमच्यासोबत ती रील लगेच पोस्ट पण करते, कारण बघू मेकअपची ऑर्डरवरती काढायची आहे, इंस्टावरती पोस्ट करायची आहे. तर चला मला लगेच बनवते, वेळ आहे तर. आता तर माझे ब्लाऊज वगैरे करून झालेले आहेत. चला तर लगेच घेते तयार करून आणि करते पोस्ट. बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. आता ना मला एक रील्स बनवायची होती, ती मी बनवून घेतलेली आहे, माझं काम वगैरे पण झालेलं आहे. तरी पण चला आता आपल्याला काही कमेंट येतात का त्याच्यावरून बघू, आणि मेकअपची खरंच ऑर्डर भेटते का ऑनलाईनमधून ते बघू. ऑफलाईन तर आपलं चालूच असतं, पण ऑनलाईनमध्ये आपल्याला काही भेटू शकतं का, तर त्यासाठी आपण इंस्टावरती रील अपलोड केलेली आहे. तर ज्यांनी कोणी बघितली असेल खरंच थँक्यू, आणि ज्यांना कोणाला मेकअप करायचा असेल त्यांनी आपल्याला कमेंट करा. आणि असाच व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत बघत राहा, काय काय आपल्या व्हिडिओमध्ये होतं ते बघत राहा पुढं. रात्रीचे वाजलेत 11:30, 11:27, आणि आहोनी येताना आणली कुल्फी. तर आता कुल्फी खाते आणि तुम्हाला असं दाखवत राहते की माझं काय रुटीन असतं ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आज ना माझं पार्सल आलं होतं आणि मी ते ताईकडे ठेवायला सांगितलं होतं. तर ताई आता दुकानामधून, ताईच्या येता येता मी घेऊन आले, दुकानामध्ये गेले होते ताईचा. चला तर म्हटलं घेऊन जाऊ, तसंच म्हणून मी घेऊन आले. तर आता मी ओपन करते. एवढं छोटं दिसते काय माहिती ते, एवढं छोटं ह्याच्यात काय दिले बघू नक्की, कारण 2-4 पार्सल येणार होते. दुपट्टे आहेत, ते काय दुपट्टे मागवले होते मी. खूप पैसा, किती प्युअर क्वालिटी याची. म्हणजे त्या पद्धतीने मला पाहिजे होते, तसं तर अजिबातच नाही वाटत आहे.
बघू आता उघडल्याशिवाय तर कळणार नाही. पॅकिंग तर पॅकिंग मस्त आहे. आता मी यातला ना हा ब्लॅक अँड व्हाईटवाला ओपन करते. वाव, सो प्रिटी पॅकिंग. पॅकिंग मात्र मस्त केलं. अरे यार, ओ भाई साहब, जितना चाहिए था उतना ही है. चलो कभी कभी ऐसा ले लेते हैं, इसके लिए तो मंगाया है. पार्लरमध्ये जाण्यासाठी ना कधी कधी असं छोटीशी असेल ना तर छान वाटतं. ही टाकल्यासारखी पण नाही वाटत. मी खूप जणांकडे बघत होते पण माझ्याकडेच नव्हती. चला तर फायनली मी पुढं मागं राहते का कोणत्या गोष्टी. सगळ्यांनी घेतलं ते मला तर पाहिजेच असतं. तर हा आहे आपला पहिला दुपट्टा. हे पण ओपन करू का नको, करू का नको, हे दोन आहेत. बघू, ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस करते. प्रिंट पण छान आली. हा नेव्ही ब्ल्यू आला, ठीकठाकच आहे. आणि 2 व्हाईट आले तर चालतील, कारण मला तर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पाहिजे होते. हा ब्लूवाला आहे तर ठीक आहे, एखाद्या ब्लू कलरच्या ड्रेसवरती वगैरे, कारण इथं बाहेर वगैरे जाताना पण आपण यूज करू शकतो ना. अरे फाटकी तर दिली. चला जाऊ द्या. हे 2 आणि हा एक, हा मी काढणार आहे यूज करायला. असं वाटत नाही का गोधडीसारखा. याची प्रिंट याची पण एवढी सुंदर नाही. याची पण जाऊ द्या, यात प्रिंट कोण बघणार आहे आपल्याला. अशी टाकायला झाली कसरी. घेतल्यावरती छान वाटते, असं हातात बघताना छान नाही वाटत आहे. चला असो. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. भेटूयात उद्याच्या छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.